आज मी बनवली आहे कोहळ्याची भाजी। त्या दिवशी नाही का मी कोहळ्याचा चिला बनवलेला आणि अर्धा कोहळा उरला होता, त्याचीच मी आज भाजी बनवत आहे। आज वेळेत उठले होते, फ्रेश होऊन पटकन मी तूर डाळ आणि मूग डाळीचा कुकर लावून घेतला। कोहळा घेतला आणि त्याला छान कट करून त्याची साल काढून बियांचा भाग काढून त्याचे छोटे छोटे काप करून घेतले। इथे मी लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्यांचं वाटण करून घेतले। तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, केलेले वाटण, पाव चमचा हळद टाकून आपण कट करून घेतलेला कोहळा ॲड करा। छान मिक्स करून त्याच्यामध्ये शेंगदाण्यांचं कूट ॲड करा आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करून छान भाजी शिजून द्या। भाजी शिजते तोपर्यंत मी इकडे अंडे उकडायला ठेवलेले ते आता सोडून घेते। साधारण 7 ते 8 मिनिटं लागली मला भाजी शिजायला। हे बघा कोहळा छान मऊसर शिजलेला आहे। त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून बाजूला काढून घ्या। इथे मी मल्टीग्रेन भाकरी करत आहे। त्याच्यामध्ये मी मक्याचे पीठ, नाचणीचे पीठ आणि ज्वारीचे पीठ समप्रमाणात घेतलेले आहे। त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून थोड्याशा कोमट पाण्यात मी पीठ मळून घेत आहे। भाकरीचे पीठ पाणी टाकून छान चुरून मळून घेतले की भाकरी ही कडेमध्ये चिरत नाही। मल्टीग्रेन भाकरीचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत। याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त असतात, तसेच न्यूट्रिशन व्हॅल्यू देखील याची जास्त असते आणि ज्यांना आपलं वेट कंट्रोल करायचे आहे त्यांच्यासाठी देखील ही भाकरी उत्तम पर्याय आहे। आम्हा दोघांसाठी मी भाकरी बनवून घेतली आणि आरूसाठी चपातीचं पीठ मळून ठेवलं। भाकरी बनवून झाली की त्याला गरम असतानाच तूप लावून घ्या। मिलेट्समध्ये फॅट सोल्युबल विटामिन्स असतात, त्यामुळे आपल्याला भाकरीसोबत तूप लावल्याने ते न्यूट्रिएंट अब्झॉर्प्शनसाठी मदत करतात। नवरोबांना नाश्ता खायला दिला आणि इकडे टिफिन पॅक करून घेतला। भाजी आणि भाकरी मी आज एकाच डब्यात देत आहे। मी शाळेत जायची तेव्हा भाजी आणि चपाती आई अशी वेगळी देत नव्हती, एकत्र एका डब्यात द्यायची। भाजीसोबत ती ओली झालेली तेलात भिजलेली चपाती किंवा भाकरी खायला काही वेगळीच मजा येते, नाही का? आरुषने देखील कोहळ्याची भाजी आवडीने खाल्ली। तुम्ही सगळे मला DM करून विचारता की मी चाइल्ड न्यूट्रिशनिस्ट आहे तर आरुष सगळ्या भाज्या व्यवस्थित खातो का? तर ही आहे त्याची प्लेट। मुले जर भाज्या खात नसतील तर आपण त्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये द्यायचा प्रयत्न करायचा। थालीपीठ, चिला, डोसा यामध्ये त्या घालून देऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।